सकाळची सगळी कामं आटपलेली, फक्त भांडी घासायची राहिलेली. सो भांडी घासायला घेतली आणि काल जे ट्रे भेटले होते ते मी इथे लावलेले. माहिती नाही का आज पण पाणी गेलं होतं, पाण्याचा काय इश्यू चालू आहे माहिती नाही. आज मम्मीकडे बनवायचा होता करंजा. सो मम्मी पप्पा आणि आईने अगोदरच तयारी केलेली. मी सगळे कामं आटपून गेली होती आणि आम्ही एवढं हसत होतो ना करंजा करताना. आमचे सगळे जुने दिवस आम्ही आठवत होतो आणि मजा पण करत होतो. शुभमला सुट्टी होती, पप्पा पण घरी होते आणि हे बघा याला मम्मीने सांगितलं मला आत्ता पण हसायला येतं. करंजा द्यायला सांगितलेलं त्यांनी, तर हा कुठली पद्धत आहे बघा जरा. आणि आमची पिल्लू बघा कशी झोपले पप्पांच्या पोटावर. सगळं आटपलं, करंजा वगैरे झालं. मग आम्ही नाश्ता करायला बसलो. मला ना ह्या अळणी करंजा चहासोबत खायला खूप जास्त आवडतात. कोणाकोणाला आवडतात कमेंट करून नक्की सांगा. आणि मस्त मजा आली खाऊन. मग आहे ना मी घरी जात होती तर पिल्लूला माझ्या फटाक्यांचा आवाज होता, खूप त्रास होत होता मिमीला. सो तिला ते बेल्ट घातलं होतं आणि पप्पांचं थोडंसं डेकोरेशनचं काम राहिलेलं तर ते करत होते लायटिंगचं. आणि कंदील खूप जास्त छान वाटत होता. आज होती धनतेरस. सो मी कणकेचा दिवा बनवून ठेवला, छोटीशी रांगोळी काढली आणि गेलो शनिवारच्या मार्केटमध्ये. शुभमला घेऊन गेली होती मी आज, कारण का मलाच थोडी शॉपिंग करायची. आणि बाहेर ना सगळीकडे एकदम म्हणजे खूप जास्त लाईटिंग लावलेली ना, तर खूप जास्त छान वाटत होतं. फटाक्यांची दुकानं, मग झाली माझी शॉपिंग चालू. भरपूर सारी शॉपिंग करून घरी आली. ओके बाय, याच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.